दिसत आहेत। या ठिकाणी एंजिओप्लास्टी संदर्भात कोकाटेंचा निर्णय होईल असं देखील कळतंय। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। दुपारी 3 वाजता कोकाटे प्रकरणी सुनावणीला सुरुवात होणार आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी याच संदर्भात येताना दिसतेय। दुपारी 3 वाजता माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर सुनावणी आहे। तर एक अपडेट या प्रकरणी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा आता मंजूर झालेला आहे। महत्त्वाची बातमी, राज्यपालांकडून राजीनाम्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर झाला असल्याचं कळतंय। माणिकराव कोकाटे आता खऱ्या अर्थानं बिन खात्याचे मंत्री असतील। कोकाटेंचा राजीनामा हा मंजूर झालेला आहे। त्यांच्या सगळ्या पदाचा राजीनामा घेण्यात आलेला होता। तुर्तास त्यांच्याकडे कुठलेही पद नाहीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन यांच्याकडून। चेतन, खऱ्या अर्थानं कोकाटे आता बिन खात्याचे मंत्री, राजीनामा मंजूर। निश्चितपणे लाजवी आता मंत्री आता पदावरून त्यांचा पायउतार झालेला आहे। त्यामुळे आता ते केवळ आमदार आपल्याला म्हणून पाहायला मिळतील। कारण याआधी त्यांच्याकडील खातं जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलेलं होतं आणि तशी माहितीचं पत्रही जारी केलेलं होतं। त्यानंतर काल त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांकडे दिला होता। अजित पवारांकडून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सायंकाळी प्राप्त झाला होता आणि सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांनी तो पाठवलेला होता। आणि आज राज्यपालांनी या संदर्भातील पत्र जारी केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार आपण आता माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारतो आहे। त्यामुळे आता केवळ आणि केवळ विधिमंडळाकडे लक्ष असेल। नाशिक जिल्हा न्यायालयाने जे निर्णय आहे त्याची प्रत विधिमंडळाला मिळाल्यानंतर त्यांचं आमदारकी सुद्धा रद्द केली जाईल। परिणामी आज होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये जर त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर आणि तरच फक्त आमदारकी आहे ती कोकाटेंची शाबूत राहील। अन्यथा मंत्रिपदाप्रमाणेच त्यांचा आता आमदारकीवरून देखील त्यांना पाय उतार होताना पाहायला मिळू शकतं। चेतन, माफ करा काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। आचार्य देवव्रत यांच्याकडून जी प्रत आलेली आहे ती प्रत आपण टीव्ही स्क्रीनवर या क्षणी पाहतोय। त्यावर काय लिहिलंय ते आपण पाहूया। डिअर श्री फडणवीस जी, आय एम इन रिसिप्ट ऑफ युअर लेटर डेट 18 December 2025 forwarding there with resignation letter of Manikarav Shivaji Kokate Minister as recommended in the letter. I accept the resignation of Advocate Manikarav Kokate with best wishes, आचार्य देवव्रत। एक्सक्लुझिव्ह ही प्रत राजीनामा मंजूर केल्याची आपण लोकशाही मराठीवर या क्षणी पाहतोय। फडणवीसांना ही प्रत पाठवण्यात आलेली आहे आचार्य देवव्रत यांच्याकडून आणि आपण हा राजीनामा मंजूर केल्याचं या प्रतमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 18 डिसेंबर या दिवशी खरं तर हा राजीनामा मंजूर झाल्याचं या ठिकाणी प्रत ही फडणवीसांना पाठवण्यात आलेली आहे। साधारणतः कालच या सगळ्या संदर्भात ही प्रत पाठवण्यात आल्याचं आता स्पष्ट होताना दिसतंय। फडणवीसांना हे लेटर देण्यात आलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यानंतर आता हा राजीनामा कोकाटेंचा मंजूर झालेला आहे। खऱ्या अर्थानं माणिकराव कोकाटे बिन खात्याचे आता मंत्री असतील। कुठलीही खाती माणिकराव कोकाटेंकडे नाही। चेतन, आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, ही प्रत कालच मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेली आहे। निश्चितच काल मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील प्रत ज्यावेळी राज्यपालांना पाठवली होती त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी त्यांनी केलेल्या विनंतीनुसार आपण राजीनामा स्वीकारल्याची माहिती